हॅलो नितेश दादा, नमस्कार. योगेश बोलतोय. नमस्कार सर. काय म्हणतो दादा? काय नाही बस चाललंय. कुठला, कोल्हापूर का? गार्डिंगलाच प्रॉपर. अच्छा. राहायला पण कोल्हापुरात असतो. कशी चालली ट्रेडिंग बाकी? बोर्ड ट्रेडिंग होते सर. ओव्हर ट्रेडिंगचा इश्यू आहे. दिवसाला किती ट्रेड करतोय टोटल? टोटल 20,000 घातले होते. हा. ते करत करत पहिल्या दिवशी झालं 6,000 रुपये प्रॉफिट झालं. दुसऱ्या दिवशी पण 4-4,500 रुपये झालं. तुझं 20,000चं कॅपिटल 2 दिवसामध्ये 30,000 झालं. म्हणजे 50% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुला विदिन 2 डेज भेटले. एवढे आपल्याला कधी भेटतात का बँकेत? तू लगेच लॉट साईज वाढवली. हा, दुसऱ्या दिवशी मी लॉट साईज वाढवली. कारण तिकडे तुझी सायकोलॉजी कामच नाही केली ना. जिकडे तुझा लॉट साईज कमी होता तिकडे तुझी सायकोलॉजी काम करत होती. पहिली गोष्ट, रिस्क कमी होती. तो खालीवर झाला की तू घाबरत कमी होता कारण की लॉट साईज कमी होती. तर तू लॉट साईज डबल केलीस म्हणजे तू 0.10 ने ट्रेड करत होता 0.20 ने करायला लागला की तुझे फिअर मध्ये स्टॉप लॉस नशील लावला, मग तो आला खाली आणि मोठा लॉस झाला. मला असं वाटतं की जी तुझी पहिली स्ट्रॅटेजी होती 0.10 ने तू ट्रेड करतोयस आणि तुझे चांगले म्हणजे 20चं कॅपिटल तुझं 30-32 हजार झालं होतं, तर मला असं वाटतं की तू त्यालाच कंटिन्यू करायला पाहिजे होतं. सो आता मी तुला परत तेच सांगेल की आता तू जेव्हा केव्हा परत सुरुवात करशील शून्यातून, मागचं सगळं विसरून जायचं. परत जेव्हा तू सुरुवात करशील तेव्हा तुला हाच रूल फॉलो करायचा आहे. ठीक आहे, दिवसाला 2 ते 3 ट्रेड, 0.10 क्वांटिटी लॉट साईज, कारण तू 20,000 ने सुरुवात करतोयस. जर कॅपिटल 50,000 असेल तर मग तू 0.20 ने 30 ने करू शकतोय. पण जर कॅपिटल कमी आहे तर मी म्हणेल की 0.10 नेच कर ना, काय प्रॉब्लेम आहे? कारण की तुला माहिती आहे तू प्रॉफिट काढला होतास, मोठा प्रॉफिट होऊ शकतो, होल्डिंग केला तर सगळं पॉसिबल आहे.